नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स यातील आपण पुढचं प्रकरण अभ्यासणार आहोत. डिस्काउंट अँड कमिशन. डिस्काउंट अँड कमिशन हे प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत. आता आपल्याला जे दिलेलं आहे बघा, पान नंबर तुम्ही जर तुमच्या पुस्तकातील पान नंबर बघितलं, तुम्ही जर अभ्यासणार असाल तर समोर पुस्तक घेऊन बसा. पान नंबर 51 वरती हे प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 9, डिस्काउंट अँड कमिशन. इथं आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. आपण मराठी माध्यमातून या प्रकरणाचं नाव सूट व कमिशन असं आहे. त्यामध्ये जरा आठवूया, जस्ट रिकॉल, लेट्स रिकॉल असं म्हणून दिलेलं आहे. ह्यात काय आपल्याला बघता येईल बघा, राईट अप्रोप्रिएट नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस. आपल्याला जे योग्य नंबर आहेत इथं लिहायचं आहे. 12/100 जर 12/100 असेल तर ते पर्सेंटेज मध्ये काय लिहितो बघा. आपल्याला जे आपण वेळेस पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्शन करायचं असतं त्यावेळेस आपल्याला काय लक्षात घेता येत असतं बघा, ज्यावेळेस छेदाच्या ठिकाणी 100 असतं त्यावेळेस आपल्याला म्हणजे थोडक्यात काय 100 पैकी 12 मार्क असं जर आपण थोड्या वेळास गृहीत धरलं तर आपल्याला काय लक्षात येईल, हाऊ मेनी पर्सेंटेज, 12%. म्हणजे एखादी टक्केवारी जर आपल्याला अभ्यासायची असेल तर आपल्याला काय कसं आपण अभ्यासणार आहे बघा. हे काय आलं 12/100 म्हणजे 12%, 12%. आणि मग पर्सेंट शब्दाच्या ऐवजी आपण आणखीन पर्सेंट ह्या शब्दाच्या ऐवजी आपण पर्सेंटचं चिन्ह, वी कॅन यूज द सिम्बॉल ऑफ पर्सेंट. सो हाऊ वी कॅन राईट हिअर, वी कॅन राईट हिअर 12/100 इज इक्वल टू 12%. आपल्याला काय लिहिता येत असतं बघा, 12/100 बरोबर 12%. किंवा आपण हे टक्केच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो बघा, 12% हे टक्केचं चिन्ह आहे. आपल्याला हे लक्षात घेता आलं पाहिजे की हे टक्केचं चिन्ह आहे. आपण हे चिन्ह वापरू शकतो. याचा अर्थ पण आपल्याला काय लक्षात घ्यायचा बघा, 12% म्हणजे पर्सेंटेज किंवा शेकडेवारीत आपण काय अभ्यासलेलं आहे, 12/100 बरोबर 12% बरोबर 12%. म्हणजे 12/100 इज इक्वल टू 12% इज इक्वल टू 12%. हे हा सिम्बॉल कशाचा आहे, पर्सेंटचा आहे. आपल्याला तो लक्षात घेता येईल. ह्याचं मिनिंग एकच आहे बघा. आता दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, पुढचं उदाहरण क्रमांक 2, 47%. म्हणजे इथं पण आपल्याला कसं लिहिता येईल बघा, 47 कुठं असेल, डिवाइडेड बाय हाऊ मच वी कॅन राईट हिअर, इफ देयर इज अ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर वी कॅन राईट हिअर 47 डिवाइडेड बाय 100. म्हणजे आपल्याला 47 डिवाइडेड बाय 100 म्हणजे 47%. 12 डिवाइडेड बाय 100 इट मीन्स 12%. हे आपल्याला लक्षात घेता येणार आहे. तसं 3 नंबरच्या उदाहरणात सुद्धा आपल्याला काय लिहिता येईल बघा, 86%. सो हाऊ वी कॅन राईट हिअर 86% इन द numerator and denominator. We can write the numerator as 86 divided by 100. It means 100. So we can write here 100. So as like this we can write the percentage in the numerator and denominator, or we can write the numerator and denominator in a percentage. आपल्याला या दोन्ही पद्धतीने हे लिहिता येणार आहे. त्यानंतर जे पुढचे दिलेले आहेत आणखी 2 एक्झाम्पल, ते पण आपण थोडंसं अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. 4% ऑफ 300. आता हा थोडासा महत्वाचा भाग आहे. 4% ऑफ 300. ज्यावेळेस 4% ऑफ 300 असेल त्यावेळेस आपल्याला तो कसा सोडवता येईल बघा. इथं दिलेला आहे 300 मल्टिपल बाय 4%. 300 मल्टिपल बाय 4%. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर, हिअर मस्ट बी 4 डिवाइडेड बाय 100. सो दिस इज द टाइप ऑफ रायटिंग. म्हणजे आपण अशा पद्धतीने हे लिहिणार आहोत. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं बघा, हे पर्सेंटेज जे आहे हे पर्सेंटेज आपण कसं लिहिलेलं आहे, इथं दिसतं 4% ऑफ 300. 4% ऑफ 300 इट मीन्स 300 मल्टिपल बाय 4%. आपण हे आधी पण लिहिलं तरी चालेल, मल्टिपल बाय 300 केलं तर चालेल, किंवा 300 मल्टिपल बाय 4 डिवायडेड बाय 100. म्हणजे आपण ह्या दोन्ही पद्धतीने हे लिहू शकतो. आणि मग ह्याचं कॅल्क्युलेशन 300चे 4% आपल्याला थोडक्यात काढायचे. मग कसे निघतील 300चे 4%. आता हे जे दिलेलं आहे आपल्याला, हे काय होतील, 0 0 कॅन्सल होतील, 0 अँड दिस 0. हिअर वी कॅन इलिमिनेट दिस 0 अँड दिस 0. हे 0 आणि 0 हे कॅन्सल होतील. आणि मग काय राहिलं अंशाच्या ठिकाणी 3 गुणिले 4. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर 3 into 4. वी कॅन राईट हिअर 3 into 4 इट मीन्स 12. म्हणजे आपल्याला इथं काय लक्षात घेता येईल बघा, 4% ऑफ 300 इट मीन्स 12. म्हणजे 100चे 4%, 100 साठी 4, दुसऱ्या 100 साठी 4 आणि तिसऱ्या 100 साठी 4. म्हणजे एकूण 300 साठी किती आले, 12. म्हणून आपल्याला ह्या बॉक्समध्ये काय लिहिता येईल, 12 असं लिहिता येईल. 12 असं आपण लिहिलेलं आहे बघा. ठीक आहे. ॲज लाईक दिस अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. 15% ऑफ 1700. सो वी कॅन राईट हिअर 15
on the numerator and 100 at denominator. We can just write here 100 at the denominator. So how we can write here? We can also eliminate this 0 0. So what we get here? We can eliminate this 0, and again this 0 and this 0. So we just multiply 15 multiplied by 17. So we can write here the multiplication of 15 multiplied by 17. So we can write here the answer, and that answer is a 225. 225. So we can just write here 15 multiplied by 17. So this is our answer 225. So students, this is the, let's recall, आपल्याला हा झालेला भाग होता पर्सेंटेज मधला. हा भाग आपल्याला इथं आपण अभ्यासलेला आहे. आपल्याला याच्यावरचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल सुद्धा इथं आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपल्याला. आता इथे एक आपल्याला दिलेलं आहे बघा, लेट अस डिस्कस. हा जो भाग आहे तो डिस्कस सुद्धा आपल्याला इथं समजून घेता येईल बघा. काय दिसतं आपल्याला लेट अस डिस्कस मध्ये? आपल्याला यू मे हॅव सीन सच ॲडव्हर्टाइजमेंट इन सच अ सेल, अ डिस्काउंट इज ऑफर्ड ऑन द व्हेरियस गुड्स. Generally, in the month of the July, sales of clothes are declared. Find the discuss the purpose of a such sale. आता इथं आपल्याला दिलेलं आहे बघा, मॉन्सून सेल अप टू 50%. आपल्याला डिस्काउंट किंवा जे सेल लागलाय असं आपण बऱ्याच वेळेस म्हणलेलं असतं. तर त्याचं कारण आपण कसं शोधलेलं असतं की ते आपल्याला कसं सूट मिळालेलं आहे. एखाद्या छापील किमतीवर जर आपल्याला काही डिस्काउंट मिळत असेल तर मग आपण काय केलेलं असतं, तो डिस्काउंट काउंट केलेला असतो. आपल्याला इथं एक उदाहरण दिलेलं आहे बघा, मिस्टर सुरेश owns sari shops. The details of the sales of the sarees and the profit earned is given in the following table. तर आपल्याला साधारणतः दिलेलं आहे कॉस्ट ऑफ अ साडी. साडीची किंमत किती दिली आहे? जून मध्ये 200 आहे, जुलै मध्ये 200 आहे. सेलिंग प्राइस 250 आहे आणि इथं सेलिंग प्राइस किती आहे? 230 आहे. प्रॉफिट ऑन ईच साडी, इथं 50 रुपये प्रॉफिट मिळाला आणि इथं किती मिळालेलं आहे बघा, 30 रुपये मिळाला. नंबर ऑफ साडी सोल्ड 40 आणि नंबर ऑफ साडी सोल्ड 100. सो in June month, how much profit get the Mr. Suresh? So Suresh get the 2000 as a profit, and how much profit will he get in the July month? 3000 profit. म्हणजे आपल्याला कुठल्या महिन्यात प्रॉफिट जास्त झालेलं दिसतंय बघा, जुलै महिन्यामध्ये प्रॉफिट जास्त झालेला दिसतोय. म्हणजे याचा अर्थ काय, डिस्काउंट दिल्यामुळे सेल वाढला. पहिल्या महिन्यात किती साड्या सेल झाल्या? नंबर ऑफ साडी सोल्ड 40 आणि आता किती साडी सोल्ड झालेल्या आहेत? 100. म्हणजे डिस्काउंट असेल, थोडंसं आपल्याला सवलत मिळत असेल तर काय होतं, साड्यांची विक्रीमध्ये वाढ होते आणि मग त्याच्यामुळे फायदा होतो. आता इथं डिस्काउंट काय दिलंय बघा, इथं 250 रुपयाची साडी किती दिलेला आहे? 230 रुपयाला विकायची असं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे इथं जरी प्रॉफिट कमी झाला तरी इथं सेल काय झालेला आहे? जास्त झालेला आहे. म्हणजे विकत घेणाऱ्याला पण हे परवडणार आहे. विकत घेणाऱ्याला 20 रुपयाचा फायदा होतो आणि जो दुकानदार आहे त्याच्यात जास्त साड्या विकल्या गेलेल्या असल्यामुळे त्याला टोटल जो नफा आहे तो नफा जास्त होत असतो. त्यामुळे अशा पद्धतीने काही डिस्काउंट लावलेले असतात आणि त्यामुळे ग्राहक आणि दुकानदार ह्या दोघांचा पण फायदा तिथं झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, आपल्याला पुढचा भाग इथं अभ्यास येईल बघा. काही एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला सोडून, त्यातले आपण फक्त एक्झाम्पल डिस्कस करूया आणि मग सोडवलेले प्रॅक्टिस सेट जो आहे तो पण आपल्याला घेता येईल. मार्केट प्राइस ऑफ अ बुक इज ₹360. द मार्केट प्राइस, आपल्याला शब्दाचे अर्थ लक्षात आले पाहिजे. व्हॉट इज द मार्केट प्राइस? जी छापलेली किंमत असते, प्रिंटेड किंमत असते. एखाद्या पुस्तकावर जी छापलेली किंमत असते रुपीज करून असे, ती किंमत म्हणजे त्या किमतीला आपण काय म्हणणार? मार्क. ती मार्क केलेली आहे किंमत, मार्कड म्हणून त्याला आपण काय लिहिलेलं आहे बघा, मार्केट प्राइस ₹360 असं लिहिलेलं असेल तर ती काय असते? त्याची मार्केट प्राइस. म्हणजे जी छापलेली किंमत असते त्याच्यावर त्या किमतीला आपण काय म्हणणार आहे? मार्केट प्राइस म्हणणार आहे. म्हणजे ऑलरेडी त्या पुस्तकावर तेवढी लिहिलेली किंमत, हे पुस्तक एवढ्याला विकायचं आहे असं. द शॉपकीपर सोल्ड इट फॉर ₹306. म्हणजे शॉपकीपरनं ते दुकानदारांनी केवढ्याला विकलेले? 306 रुपयाला विकलेले आहे. हाऊ मच पर्सेंट डिस्काउंट डिड ही शॉपकीपर घेऊ? म्हणजे त्या दुकानदाराने किती टक्के सूट दिलेली आहे, किती टक्के डिस्काउंट दिलेला आहे हे आपल्याला काढायचं आहे. आपल्याला कसं लिहिता येत असतं बघा, आपण दिलेली माहिती आहे ती मार्केट प्राइस. व्हॉट इज द मार्केट प्राइस? ₹360. व्हॉट इज द सेलिंग प्राइस? ₹306. सो व्हॉट इज द डिस्काउंट? डिस्काउंट इज मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. म्हणजे डिस्काउंट म्हणजे काय? दिलेली किंमत काय किती छापलेली होती? 360. त्याच्यामधून 306 रुपये वजा केले म्हणजे 54 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे हा सुरुवातीला आपल्याला डिस्काउंट मिळेल. ऑन मार्केट प्राइस ऑफ ₹360 द डिस्काउंट इज 54 रुपीज. म्हणजे 360 रुपयावर किती मिळालेलं आहे डिस्काउंट? 54 मिळालेलं आहे. इफ द मार्केट प्राइस इज 100, जर 100 रुपये असते तर डिस्काउंट किती?
विद्यार्थी मित्रांनो, आपण मागाशी जसं बघितलं ना, ज्यावेळेस आपण 100ला कम्पेअर करतो वी गेट द पर्सेंटेज. आपल्याला जे कंपल्सरी असतं ना, की आपण एखादी गोष्ट सुद्धा कसं म्हणतो की 100% हे बरोबर आहे, याचा अर्थ आपण कम्पेअर कोणाला केलेलं असतं 100ला. ज्यावेळेस आपल्याला पर्सेंटेज काढायचं असतं, शेकडा काढायचा असतो, त्यावेळेस शेकडा म्हणजे 100, म्हणजे आपण कम्पेअर कशाला केलेलं असतं त्यावेळेस एव्हरी टाइम वी कम्पेअर विथ द 100. आपण प्रत्येक वेळेस कम्पेअर कोणाला करायचंय 100ला कम्पेअर करायचंय, तरच आपल्याला त्याचं काय मिळणार आहे पर्सेंटेज मिळणार आहे. सो वी कॅन कम्पेअर विथ द 100. आणि मग आपल्याला काय लक्षात घेता येईल की जर आपल्याला टक्केवारीत काढायचं असेल, शेकडा काढायचा असेल, तर आपण प्रत्येक वेळेस त्याचं कंपॅरिझन कोणाबरोबर करणार आहे 100 बरोबर करणार आहोत. ठीक आहे, तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, इरेज करूया हे लिहिलेला भाग, म्हणजे आपल्याला समजून घ्यायला अजून सोपं पडेल. आपल्याला कंपॅरिझन कशाला बरोबर करायचं आहे 100 बरोबर करायचं आहे. आपल्याला काय म्हणले बघा, 360 रुपयाची वस्तू असते त्यावेळेस आपण 54 रुपये डिस्काउंट देतोय. मग 100 रुपयाची वस्तू असेल तर किती टक्के डिस्काउंट दिलेला असेल, आणि मग त्याचा फॉर्म्युला आपल्याला कशा लक्षात घेता येईल, डिस्काउंट डिवायडेड बाय मार्क्ड प्राइस. सो व्हॉट इज द डिस्काउंट, वी गेट हिअर x डिवायडेड बाय 100, म्हणजे 100 रुपयाला x% डिस्काउंट दिलेला आहे, तर 360 रुपयाला किती, म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा, डिस्काउंट इज व्हॉट इज द डिस्काउंट 54 रुपीज. वी राईट हिअर 54 डिवायडेड बाय 360. x इज द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट डिवायडेड बाय 100. बघा आता इथं थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं मी आणखीन एकदा रिवाइज करतोय, म्हणजे तुम्हाला ते थोडंसं लक्षात घेता येईल काय आपल्याला समजून घ्यायचंय. हे जे रेशो आहेत किंवा हे जे गुणोत्तर आहेत ते कसे मांडतोय बघा आपण, बघा 360 रुपये काय त्याची मार्केट प्राइस आहे, टोटल किंमत आहे 360, हे छेदाच्या ठिकाणी मांडलेले आणि मिळालेला डिस्काउंट अंशाच्या ठिकाणी. ॲज लाईक दिस, हे जे रेशो आहे, हा रेशो इज इक्वल टू आपण कधी घेतलेला बघा, त्याचं कंपॅरिझन कशाला करणार आहे, पण 100 रुपये हा आपली किंमत आहे, आपण अशी गृहीत धरली तर त्याला मिळणारा डिस्काउंट आपण किती धरलेला आहे, x धरलेला आहे. म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणजे हे 100 डिवायडेड आहे, हे इकडे आल्यानंतर काय झालं मल्टिप्लाय झाले, मग आपल्याला काय मिळेल नवीन 54 मल्टिपल बाय 100 डिवायडेड बाय 360. सो हाऊ वी कॅन सॉल्व इट, 0 and 0 गेट कॅन्सल. नाउ ओनली मल्टिप्लिकेशन 6 into 6 36, 6 into 9 54. So we write here 9. So how we can solve again, 3 into 2 6, 3 into 3 9, 3 into 3 9. So what we get, 3 2 into 5 10. So what we get, 3 multiplied by 5, that means 15. So shopkeeper gives the 15% discount on the given book. तर अशा पद्धतीने हे 15% आन्सर आपल्याला आलेला असतं. आपण तोच भाग समजून घ्यायचा की आपल्याला कशा पद्धतीने 15% आन्सर येत आहे. तर अशा पद्धतीने आपण ते काय करू शकतो, 15% जे आन्सर आहे ते आपल्याला इथं लिहिता येणार आहे. ठीक आहे, आपल्याला पुढचं उदाहरण पण बघूया आपण. कधी कधी सॉल्व्ड एक्झाम्पल आपण व्यवस्थित बघितले तरी पण आपल्याला बरीचशी उदाहरणं समजून घेता येतात. इथं 2 मेथडनं आपल्याला सोडवलेलं बघा. मार्क्ड प्राइस ऑफ अ चेअर इज 1200. दिस इज द मार्क्ड प्राइस ऑफ अ चेअर. आपल्याला एका खुर्चीची छापील किंमत किती दिलेली आहे, 1200 रुपये दिलेली आहे. अ 10% डिस्काउंट इज गिवन ऑन इट. आणि ह्याच्यावर डिस्काउंट किती दिलेलं आहे, 10% डिस्काउंट दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द डिस्काउंट अँड द सेलिंग प्राइस ऑफ अ चेअर. तर आपल्याला काय करायचं, त्याचं डिस्काउंट म्हणजे सूट किती दिलेली आहे आणि मग ती किती रुपयाला विकलेली असेल, आपल्याला ह्या दोन किमती काढायच्या आहेत. व्हॉट दे हॅव बीन गिवन, आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे ते सगळ्यात सुरुवातीला आपल्याला लिहून घ्यावं लागतं. गणितामध्ये जो भाग आहे कुठलंही उदाहरण सोडवताना, जर लेखी उदाहरण असतील तर त्याचा जो गिवन भाग आहे तो सगळ्यात सुरुवातीला आपल्याला लिहावा लागतो. ठीक आहे बघा, मेथड फर्स्ट अँड मेथड सेकंड दोन्ही आपण मेथड बघूया. काय दिलेलं आपल्याला, मार्केट प्राइस इज इक्वल टू ₹1200, डिस्काउंट 10%. सो लेट अस फाइंड आउट द रेशो डिस्काउंट डिवाइडेड बाय marked price. So what we can write here, let us assume that the discount obtained is ₹x. तर आपल्याला x रुपये मिळाला असं समजूया आपण on the chair. So what we can write here, 12 हे डिनॉमिनेटरला आलं आणि इकडे 100 हे डिनॉमिनेटरला आलं. आता 10% असल्यामुळे वर 10 येईल आणि 100 रुपये असेल तर 10 रुपये डिस्काउंट. जी टोटल किंमत आहे ती खाली दिलेली आहे बघा मागाशीच्या उदाहरणासारखी, आणि टोटल किंमत इथं 1200 आहे ती, आणि 100 किंमत काढायची. 1200 इज ॲट डिनॉमिनेटर. ऑन सॉल्विंग ऑर ट्रान्सफरिंग द डिनॉमिनेटर व्हॉट वी गेट, x इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 100, 10 भागिले 100 गुणुले 1200. सो व्हॉट वी गेट, वी कॅन इलिमिनेट दी 0. आपल्याला हे 0 2 घालवता आले आणि मग आपल्याला काय मिळेल बघा. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x, 10 into 12. सो वी गेट 120. सो दिस इज द डिस्काउंट. हा काय मिळाला आपल्याला, डिस्काउंट मिळाला. किती मिळाला, 120 रुपये हा डिस्काउंट आपल्याला मिळतोय.
120 रुपये ही सूट मिळाली आपल्याला किंमत. मग आपल्या त्यानंतर आपल्याला काय काढायचं बघा, डिस्काउंट मिळाल्यानंतर सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस कशी काढतो आपण, मार्केट प्राइस मायनस discount. So we get the selling price. So what we can write here, the selling price is equal to market price minus discount. So 1200 minus 120, so we get 1080. So this is the selling price. Selling price of a chair is 1080 rupees. So this is the first method. And what we can see the second method, 10% discount is given on a market price. Therefore if market price is 100, then what is the selling price, this is the 90 rupees. आता इथं सुद्धा आपण बघा कशाला कंपेअर केलेलं आहे, 100 ला कंपेअर केलेलं आहे. जर समजा 10% डिस्काउंट दिलेला असेल तर 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकलेली असेल, 10 रुपये कमी करायचे, प्रति 100 10 रुपये वजा करायचे, म्हणजे किती मिळाले, 90 रुपये एका 100 ला मिळाले. व्हेन मार्केट प्राइस इज 1200, लेट द सेलिंग प्राइस बी एक्स, त्यावेळेस आपल्याला सेलिंग प्राइस काय मिळेल, एक्स मिळेल. म्हणजेच आपण काय इथे लिहिलं बघा, आपल्याला डायरेक्ट सेलिंग प्राइस मिळून जाईल. इथं एक्स हा 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला मिळाली, तर 1200 रुपयाची वस्तू किती रुपयाला मिळेल. तर हे त्रैराशिक पण आपल्याला मानता येईल किंवा अशा पद्धतीने मानता येईल. देअरफॉर व्हॉट वी कॅन राईट हियर, एक्स इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय 100 मल्टिपल बाय 1200. सो व्हॉट वी गेट हियर, वी कॅन जस्ट इलिमिनेट दिस 2 0 and we can write here 12 into 9 108 and 10 on the 108. So we can write here x is equal to 1080. आपल्याला x ची किंमत मिळून जाईल. सो दिस इज द सेलिंग प्राइस. बघा आपल्याला दोन मेथड इथं समोर दिसत आहेत. पहिल्या मेथड मध्ये काय काढला आपण, डिस्काउंट काढला आणि डिस्काउंट वजा करून आपण सेलिंग प्राइस काढली. आता इथं काय केलं, दुसऱ्या मेथड मध्ये आधी सेलिंग प्राइस काढलेली आहे आणि मग आता डिस्काउंट काढतोय. इथं आपण फर्स्ट मेथड म्हणतोय, इथं आपण पहिल्यांदा काय काढला, डिस्काउंट. इथं पहिल्यांदा काय काढले आपल्याला, सेलिंग प्राइस, आणि मग सेलिंग प्राइस वरून आपल्याला काय मिळून जातो, डिस्काउंट मिळून जातो. त्याच्यासाठी फॉर्म्युला किंवा कसं आहे बघा, ते सुद्धा आपल्याला लक्षात घेता येईल. इथं सेलिंग प्राइस इज इक्वल, सेलिंग प्राइस ऑफ अ चेअर इज ₹1080 रुपीज. देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू 1200 मायनस 1080. सो व्हॉट वी गेट हिअर, डिस्काउंट इज ₹120. इथं आपल्याला लक्षात घेता येईल बघा, इथं पहिल्यांदा डिस्काउंट काढलेला आहे आणि इथं नंतर डिस्काउंट काढला आहे. इथं पहिल्यांदा सेलिंग प्राइस काढली आणि इथं दुसऱ्यांदा सेलिंग प्राइस काढेल. तर आपल्याला ह्या दोन्ही पद्धतीने पण हे उदाहरण सोडवता येत असतं. म्हणजे आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा, फाइंड आउट द डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही मला आधी सेलिंग प्राइस काढायचं तर त्याला सेलिंग प्राइस काढता येईल. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं नाही मला आधी डिस्काउंट काढायचं तर त्याला डिस्काउंट पण काढता येणार. सो दिस टाइप वी गेट द 2 मेथड्स टू सॉल्विंग दिस एक्झाम्पल. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण 2 पद्धतीनं सोडवू शकतो. इथं 3 नंबरचं पण एक्झाम्पल दिलेलं आहे. आता तुम्हाला 2 उदाहरणं बघितल्यानंतर आपल्याला 2 पुढची जी उदाहरणं आहेत ते तुम्हाला थोडीशी अभ्यास येतील. आपल्यासाठी जे नाव आय नो, आपल्याला काय लक्षात घेता आलं बघा, सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइसचा आपण फॉर्म्युला कसा लक्षात ठेवू शकतो, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट. म्हणजे मार्केट प्राइस जी छापलेली किंमत आहे त्यातनं जर सूट वजा केली तर तेवढ्याला ती सेल केली जाणार आहे. सेल म्हणजे विक्रीची किंमत. विक्री म्हणजे प्रत्यक्ष ग्राहकाकडून जी घ्यायची किंमत असते विकल्यानंतर ते सेलिंग प्राइस झाली. मार्केट प्राइस म्हणजे प्रत्यक्ष छापलेली जी किंमत असते एखाद्या वस्तूवर तर ती मार्केट प्राइस. आणि डिस्काउंट म्हणजे जी काही सूट मिळणार आहे, म्हणजे ज्या छापील किमतीवर जी सूट मिळणार आहे, दॅट विल बी द डिस्काउंट. इफ द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज एक्स, if the percentage of discount is x, then x divided by 100 is equal to discount given and market price. हे सुद्धा आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं आहे बघा. इथे 100 छेदाच्या ठिकाणी आणि मार्केट प्राइस पण छेदाच्या ठिकाणी आहे. आणि आपल्याला काय लक्षात घेता येते, उजव्या बाजूला मार्केट प्राइस आणि वर डिस्काउंट घेऊन. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे त्रैराशिक आहे ते त्रैराशिक आपल्याला इथं लिहून घेता येत असतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो प्रॅक्टिस सेट 9.1 आहे तो प्रॅक्टिस सेट 9.1 आपल्याला सोडून घेता येईल. इथे दिलेले आहेत बघा काय एक्झाम्पल. हे जी एक्झाम्पल आहेत आपण वर्ड पेज वरती सोडून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात घेता येईल. इफ मार्केट प्राइस इज ₹1700, सेलिंग प्राइस इज 1540, देन व्हॉट इज द डिस्काउंट. आता हा अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे. आपल्याला हे इथं सुद्धा समजून घेता येईल की हे एक्झाम्पल आपल्याला कसं सोडवता येईल. आपल्याला इथं थोडीशी जागा आपण इथं सोडून घेऊया उदाहरण. If market price is 1700 and selling price is equal to ₹1400, so what is the discount? So what we can write the formula for the discount? Let us see discount's formula. We can write here discount. Discount is equal to market price minus selling price.
साधी गोष्ट आहे बघा. इथं आपल्याला कसं लक्षात आलं, डिस्काउंट म्हणजे मार्केट प्राइस मधून सेलिंग प्राइस ची वजा केली. मार्केट प्राइस ही जास्त असणार आहे तरच आपल्याला डिस्काउंट मिळेल, मायनस त्यातनं आपण सेलिंग प्राइस केली. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर, देअरफॉर वी कॅन राईट इक्वल साइन बिलो द इक्वल साइन, बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. सो व्हॉट इज द मार्केट प्राइस, हिअर वी कॅन सी हिअर द मार्केट प्राइस इज 1700 rupees. So we can write here 1700 rupees minus what we can know the selling price 1540. So this is the selling price. So what we can write here is equal to, we can just write the equal sign below the equal. So what we can how we can get it, 60 plus 100, so 160 rupees. So this is the discount amount which the shopkeeper have give. So आपल्याला अशा पद्धतीने काय काढता येईल बघा, डिस्काउंट काढता येईल. जर काही जणांना आडवी वजाबाकी येत नसेल तर ती उभ्या पद्धतीने पण ती वजाबाकी करू शकतात. 540 मध्ये 60 मिसळ तर 1600 आणि वरचे 100 असे सुद्धा तुम्ही वजाबाकी करू शकता. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, मार्केट प्राइस इज इक्वल टू ₹990 अँड द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10, देन फाइंड द सेलिंग प्राइस. आता इथं आपल्याला दिलेलं आहे बघा एक्झाम्पल, आपल्याला इथं काय दिलेलं आहे, मार्केट प्राइस दिलेली आहे आणि पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं, सेलिंग प्राइस काढायचे. म्हणजे इथं आधी आपल्याला काय काढावं लागेल, डिस्काउंट काढावं लागणार आहे. आधी डिस्काउंट काढायचं आणि मग आपल्याला काय करायचंय, त्याची सेलिंग प्राइस काढायची. म्हणजे मार्केट प्राइस किती दिलेले आहे, 990. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर, फॉर्म्युला फॉर द डिस्काउंट. लेट अस सी फॉर्म्युला फॉर द डिस्काउंट. Discount is equal to market price multiple by percentage of discount. So what we can write here, what is the market price, we can just write here market price is equal to, so we get the 990 multiple by what is the percentage of 10%. So we can write here the 10%. So we know how we can write the percentage in numerator and denominator. So we can write here is equal to 990 multiple by 100, 10 divided by 100. So we can write here 10 divided by 100. So how we can solve this, we can just eliminate these 2 0 with 100 and what we get, only 99. आपल्याला काय मिळेल बघा, हे दोन शून्य गेल्यानंतर 990 वरचा एक शून्य आणि 10 वरचा एक शून्य 100 बरोबर इलिमिनेट होईल आणि फक्त काय राहील, 99 मल्टिपल बाय 1. सो वी गेट द 99 रुपीज. सो दिस इज द डिस्काउंट अमाऊंट. ही काय मिळेल आपल्याला, डिस्काउंट अमाऊंटची किंमत मिळून जाईल आपल्याला. सो वी कॅन राईट हिअर द डिस्काउंट अमाऊंट. सो दिस इज द डिस्काउंट अमाऊंट. आपल्याला इथं हे उत्तर लिहिता येईल बघा, डिस्काउंट अमाऊंट म्हणून आपल्याला काय मिळालं, डिस्काउंट इज इक्वल टू 99 रुपीज. नाउ वी जस्ट फाइंड आउट द व्हॉट इज द सेलिंग प्राइस. सो हाऊ वी कॅन राईट हिअर द सेलिंग प्राइस. सो वी कॅन राईट हिअर द सेलिंग प्राइस is equal to market price minus discount. So what we can write here, what is the market price? Market price is equal to 990 minus what is the discount, 99 rupees. आपल्याला काय मिळालं बघा, 99 रुपीज डिस्काउंट आहे. सो what will we get, we can write here the selling price. So what is our selling price, 990 minus 99. आपल्याला जर ह्यातनं 100 वजा केले असते तर काय होत होतं बघा, 890 मिळत होतं आणि पण आपल्याला 999 वजा करायचं म्हणजे एक कमी केले म्हणून आपल्याला काय मिळेल, 891 मिळेल, 891 रुपीज. So this is our selling price. We can just write here this value. We can just subtract the 99 from 990. So we get this is the selling price. आपल्याला काय मिळतील बघा, दोन उत्तर मिळाले, सेलिंग प्राइस पण मिळालेलं आहे इथं आणि डिस्काउंट पण मिळालेलं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने आपण पहिलं पण एक्झाम्पल
सोडवलेलं आहे बघा इथं. आणि तसंच आपण काय करतोय दुसरं पण एक्झाम्पल सोडवलेलं आहे. इफ द सेलिंग प्राइस इज इक्वल टू 900, आपल्याला जर सेलिंग प्राइस 900 आहे, डिस्काउंट त्याच्यावर 20% दिल्यानंतर सेल केलेली आहे बघा. आधी डिस्काउंट किती टक्के सांगितलं आहे? 20%. म्हणजे 100 रुपये असेल तर 20% डिस्काउंट दिलेला आहे. आणि ती कितीला विकलेली आहे? 900 रुपयाला विकलेलं. देन फाइंड द मार्केट प्राइस. तर आपल्याला काय करायचं? छापील किंमत इथं काढायचे. आपल्याला आपण दोन पद्धतीनं अशा स्वरूपाचं उदाहरण अभ्यासाचं बघितलेलं होतं. आपण बघूया बघा आपल्याला काय दिलेलं आहे ते आधी आपल्याला लिहून घेता येईल. व्हॉट दे हॅव बीन गिव्हन, लेट अस सी, देन वी कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. द सेलिंग प्राइस एवढं कट करूया फक्त, जे आपल्याला लक्षात घेता येईल, जे विद्यार्थी बघताय त्यांना. सो वी कॅन राईट हिअर द सेलिंग प्राइस. Selling price is equal to 900. So we can just write here rupees also, rupees 900. So this is the selling price. So then what we can write here? Discount. Discount is equal to 20%. 20%. So what we can write here? We can first of all find the discount or the selling price. So what is the ratio we can get here? Let us see. So suppose let the market price be x. आपण सुरुवातीला काय करूया बघा, मार्केट प्राइस जी आहे ती x रुपीज आपण मानूया. म्हणजे x रुपये असं आपल्याला मानता येईल. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, दोन पद्धतीला एक्झाम्पल आपण कसं सोडतोय. जर 100 रुपयाची वस्तू असेल तर ती 80 रुपयाला विकली जाईल. जर 20 डिस्काउंट असेल तर ती कितीला विकली जाईल? 80 रुपयाला. आणि 1 रुपयाची वस्तू कितीला विकली जाईल? 900 रुपयाला. म्हणजेच आपल्याला जो रेशो आहे तो रेशो कसा लिहिता येईल बघा. आपल्याला जर x ची किंमत आधी काढायची असेल तर आपण वरती x लिहूया. म्हणजे 1 रुपयाची ही किंमत होती, 1 रुपये असलेली, आणि ती विकली कितीला? 900 रुपयाला विकली. तर इतर x डिवायडेड बाय 100 असं लिहूया. आता मागाशी काय लिहिलेलं होतं बघा, ही जी किंमत आहे ती वरच्या बाजूला लिहिलेली होती, आता ही आपण खालच्या बाजूला घेतोय. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला जी किंमत मिळवायची ती x मानलेली आहे, ती वर लिहिली तर आणखीन आपल्याला सोपं पडतं. x डिवायडेड बाय 900. इट मीन्स आपल्याला काय लक्षात घेता आलं बघा, दिस इज द मार्केट प्राइस म्हणजे x, आणि हे काय झाली? सेलिंग प्राइस इज इक्वल टू ॲज लाईक दिस. जर कंपॅरेटिव्हली 100 असेल, 100शी जर कम्पेअर असेल तर व्हॉट इज द मार्केट प्राइस हिअर? 100. 100 रुपये असणार आहे मार्केट प्राइस. आणि त्याला डिस्काउंट दिल्यानंतर ती कितीला विकलेली असेल? आता इथं काय दिलेलं आहे बघा, 20% डिस्काउंट देऊन ही 900ला विकलेली, ही त्याची छापील किंमत आहे. आणि आता ही छापील किंमत जर 100 रुपयाला असती तर तिची मार्केट प्राइस किती असते? 80 रुपीज. सेलिंग प्राइस, सॉरी, 80 रुपीज. सो दिस इज द सेलिंग प्राइस. आणि आपल्याला काय पाहिजे बघा, इथं काय विचारलं? व्हॉट इज द मार्केट प्राइस. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर? वी कॅन राईट हिअर x इज इक्वल टू, इथं लिहितोय मी थोडंसं, x इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 80 डिवायडेड, माऊसनं लिहिताना थोडंसं रेशो लिहायचं म्हणल्यानंतर आपण माऊसनं लिहितोय, अदरवाईज आपण ते टेक्स्टनं लिहिलं असतं. मल्टिपल बाय 900. हे जे छेदाच्या ठिकाणचं होतं इकडे आल्यानंतर काय झालं, त्याचं गुणुले झालं. हे छेदाला ते बाकीली किंमत आहे. आपल्याला माहिती आहे पक्षांतर गेलं की बाजू बदलली, चिन्ह बदला. 900. So what we can write here? We can just eliminate this 0 with this 0, and what we can write here? आपल्याला यांचा भाग घालवायचा बघा. हे काय झालं? 9000 डिवायडेड बाय 8. So what we get here? X is equal to, so this is our, ठीक आहे, आपण टेक्स्टचा थोडासा वापर करून बघूया. So we can write here x is equal to 9000 divided by 8. So how we can solve this? 8 into 1 8, 8 एक 8, 8 एक 8, खाली उरला 1, त्यानंतर 8 एक 8, खाली उरले 2, 8 दोन्ही 16, खाली उरले 4, 8 पंचे 40. So what will get the value of x is equal to 1125, म्हणजे 1125 आपल्याला कशी किंमत मिळेल? x is equal to, so we can write here x is equal to, so we just write here x
is equal to 1125 rupees. So this is the value of x, or we can write here. So we can write here just we just assume that the market price be x. So we can write here, therefore market price is equal to rupees 1125. So this is our answer. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला आजच्या तासाला हा भाग आपण अभ्यासूया, एवढाच भाग अभ्यासूया. 1 2 3 जे साठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.